एकदा एक मुलगा आपल्या वडिलांना विचारतो की ह्या आपल्या जीवनात आपली किंमत काय आहे. वडील म्हणतात, जर खरंच तुला तुझ्या जीवनाची किंमत, व्हॅल्यू जाणून घ्यायची असेल तर तुला मी एक दगड देतो. तो दगड घेऊन तू मार्केटमध्ये विकायला बस आणि कुणी त्याची किंमत विचारली तर तू काही बोलू नकोस, फक्त तुझ्या हाताची 2 बोटे दाखव. तो मार्केटमध्ये गेला. बराच वेळ थांबला पण कोणी आले नाही. थोड्या वेळाने एक म्हातारी बाई आली आणि तिने त्याला त्या दगडाची प्राइस विचारली. मग काय, त्याने काहीच बोलले नाही आणि आपल्या हाताची 2 बोटे दाखवली. ती म्हणाली, 200 रुपये? ठीक आहे, मी द्यायला तयार आहे. त्यावर तो मुलगा पूर्ण शॉक झाला की ह्या दगडाची किंमत ही बाई 200 रुपये द्यायला तयार आहे, कारण हे तर कुठेही भेटतील. तो पळत पळत घरी आला आणि त्याने आपल्या वडिलांना सांगितलं की या दगडाची किंमत ती बाई 200 रुपये द्यायला तयार होती. आता त्याचे वडील त्याला म्हणाले की तू हाच दगड घेऊन म्युझियममध्ये जा आणि कोणी याची प्राइस विचारली तर काहीच बोलू नकोस, आपल्या हाताची 2 बोटं फक्त दाखव. आता तो मुलगा तो दगड घेऊन म्युझियममध्ये जातो. तिथे गेल्यावर एका माणसाची नजर त्या दगडावर पडते आणि तो त्या दगडाची प्राइस विचारतो. तेव्हा देखील हा मुलगा एकदम चुप्प बसतो आणि आपल्या हाताची 2 बोटे दाखवतो. त्यावर तो माणूस म्हणतो, 20,000 का? नक्कीच, मी ही किंमत द्यायला तयार आहे. हे ऐकून मुलगा एकदमच आश्चर्यचकित होतो आणि तो लगेच आपल्या वडिलांकडे जातो आणि वडिलांना सांगतो, एक माणूस होता आणि तो ह्या दगडाचे 20,000 रुपये द्यायला तयार होता. त्याचे वडील म्हणाले, मग आता मी तुला एका शेवटच्या जागेवर पाठवणार आहे. आता तू एका मौल्यवान दगडांच्या दुकानात जा आणि तिथे देखील कोणी तुला या दगडाची प्राइस विचारली तरी काहीही बोलू नकोस, फक्त आपल्या हाताची 2 बोटे दाखव. मुलगा लगेच एका प्रसिद्ध अशा मौल्यवान दगडांच्या दुकानात गेला आणि त्याने पाहिले की एक वयस्कर असा माणूस होता. तो काउंटरच्या मागे उभा होता. जशी त्या माणसाची नजर त्या दगडावर पडली तो एकदम शॉक्ड झाला. त्याने लगेच त्या मुलग्याच्या हातातून तो दगड घेतला आणि म्हणाला, ओ माय गॉड, मी या दगडाच्या मागे आयुष्यभर पडलो पण मला हा भेटला नाही. तुला कुठे भेटला? काय किंमत आहे या दगडाची? यावर तो मुलगा काहीही न बोलता आपल्या हाताची 2 बोटे त्याला दाखवली. तो म्हणाला, 2 लाख रुपये? ठीक आहे, मी ह्या दगडाची ही प्राइस द्यायला तुला तयार आहे, पण हा दगड तुम्हाला दे. त्या मुलाला आपल्या डोळ्यांवर विश्वासच झाला नाही. तो लगेचच आपल्या वडिलांकडे गेला आणि त्याने सांगितले की एक वयस्कर माणूस याच्यासाठी 2 लाख रुपये द्यायला तयार आहे. यावर त्याचे वडील म्हणाले की समजलं आता तुला तुझी व्हॅल्यू. आपली व्हॅल्यू याच्यावर डिपेंड आहे की आपण आपल्याला कुठे ठेवतो. आपल्या आयुष्यातील काही लोकांसाठी आपण सर्व काही असतो तर काहींना आपली काही किंमत नसते. म्हणूनच हे आपल्यावर डिपेंड आहे की आपल्या लाईफची व्हॅल्यू काय असेल. गोष्ट आवडली असेल तर आपल्या मराठी स्टोरीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.